नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आत्ता तुम्ही सगळे कथा ऐकण्यासाठी जमलेले आहात हे बघून अतिशय आनंद होतोय आणि म्हणून हा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा अवचित पडल्या गाठी. ऐकूयात मित्र हो. मला कळतंय हे काही लग्नाचं वय नाही आहे. नटायचं, मुरडायचं, लाजायचं, एकमेकांसाठी वेडं व्हायचं, यातलं काहीही करायचं आपलं वय नाही. त्यामुळे ओठ दाताखाली दाबून धरत शिल्पानं ते वाक्य अर्धवट सोडलं. आपल्या बोलण्याचा समोर बसलेल्या भास्कर देशपांडे नामक व्यक्तीवर काय परिणाम होतोय हे बघायला ती थांबली. गार्डन रेस्टॉरंटमधल्या टेबलाशी बसून नको असलेली इडली खाता खाता असं या तिऱ्हाईत माणसाशी बोलताना तिला अगदी शरमल्यासारखं झालं होतं. व्यवहारीपणे विचार करून स्पष्ट बोलायचं असं कितीही ठरवलं असलं तरी ते तितकं सोपं नव्हतं. भास्कर सरकारी खात्यात नोकरीला आहे. त्याला बरा पगार आहे. वरकमाई करणाऱ्यातला हा माणूस नाही. त्याला पहिल्या बायकोची 3 मुलं आहेत अशी माहिती तिला विवाह सूचक मंडळाच्या दामलेबाईंनी दिली होती. पण ह्या पलीकडे त्याचा स्वभाव, आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, आवडीनिवडी, मानसिकता या कशाविषयीही तिला कसलीच कल्पना नव्हती. वयाची 40शी ओलांडलेल्या प्रौढ कुमारिकेनं एका अनोळखी बिजवराबरोबर विवाहासारख्या विषयावर बोलण्याची सुरुवात कशी करावी हा प्रश्नच होता. पण तो धीटपणे तिने सोडवला असला तरी पुढे संवाद वाढवणं तसं अवघड होतं हे तिला आत्ता प्रकर्षानं जाणवलं. भास्करची अवस्थाही तिच्याहून फारशी वेगळी नव्हती. त्याला 4 लोकात वावरायची फारशी सवय नव्हती आणि गेली 2-2.5 वर्ष मंगलाच्या आजारपणामुळे तर त्याचा आप्त मित्रमंडळींशी संबंध तुटल्यासारखा झाला होता. मंगला असताना सुद्धा परक्या बायकांशी बोलायला त्याला नेहमी अवघड वाटायचं. त्यामुळे शिल्पाची झालेली चमत्कारिक परिस्थिती जरी लक्षात आली तरी तिला त्यातून कसं बाहेर काढावं त्याला समजेना. मात्र ती त्याच्याकडे सोडवणूक करण्याच्या अपेक्षेनं बघतीये हे कळल्यावर मनाचा हिय्या करून तो बोलायला लागला. मला वाटतं आपण दोघेही गोंधळलेलो आहोत. रिलॅक्स. काहीही करण्याची कोणी आपल्यावर जबरदस्ती केलेली नाही आहे. जे काही करायचं आहे, ठरवायचं आहे ते नीट विचारानं एकमेकांशी चर्चा करून करायचं आहे. तेव्हा शांतपणे बोलूयात. एकाच भेटीत सगळं बोलून संपवलं पाहिजे असं नाही. त्याच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. तो बोलून गेला आणि आपल्या शब्दांचा ती काही गैरअर्थ तर करणार नाही ना असा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर उमटला. तो त्याविषयी दिलगिरी व्यक्त करणार होता एवढ्यात शिल्पा मोकळेपणानं हसली आणि म्हणाली, थँक्स. मला खरंच खूप मोकळं वाटलं. कसं आणि काय बोलावं हे कळत नव्हतं म्हणून गोंधळले होते मी. मला असं म्हणायचं होतं की आपलं दोघांचंही लग्नाचं वय नाही. एरवी जशी पारंपरिक पद्धतीनं लग्न ठरतात तसं हे ठरणार नाही. त्या पद्धतीनं होणारही नाही. हा प्रेमविवाहसुद्धा नाही, तरीही तो आपल्यालाच ठरवायचा आहे. सोयीसाठी केलेलं लग्न असं या लग्नाचं स्वरूप दोन्ही बाजूनी राहणार आहे. एवढं बोलून टाकल्यावर भास्करची प्रतिक्रिया बघायला ती थांबली. तुमचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. स्पष्ट बोलल्यानं कितीतरी गोष्टी सोप्या होतात असं मला नेहमीच वाटत आलंय. मी माझी माहिती अगोदर सांगतो, मग तुम्ही तुमची सांगा, चालेल? हो चालेल की. माझी पत्नी मंगला गेले काही दिवस आजारी होती. 6 महिन्यांपूर्वी ती गेली. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला आहे. खालची दोघं 5वी आणि 9वीत आहेत. मला नोकरीनिमित्त बरीच फिरती असते. गेली काही वर्ष घरातलं बाई माणूस आजारी होतं म्हटल्यावर मुलांची खूप आबाळ झाली आहे.
हां, पण केवळ तेवढ्यासाठी कर्तव्य भावनेतून मी लग्नाला तयार झालो आहे असं ढोंगी विधान मी करणार नाही. घाईघाईत त्यांनी स्पष्टीकरण देऊन टाकलं. शिल्पाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याने घेतलेली ही खबरदारी तिला खूप भावली. ते तिच्याही नकळत तिच्या चर्येवर आपोआप दिसलं. मलाही कोणीतरी सोबतीला हवंय. एकट्यानं आयुष्याला सामोरं जाऊन लढायचा कंटाळा आलाय. जे माझ्या आणि मंगलाच्या नशिबात होतं ते घडलं. माझ्या परीनं मी तिची सेवा केली, उपाय केले. त्यामुळे तिच्याबाबत माझ्या मनात जराही अपराधीपणाची भावना नाही आहे. उर्वरित आयुष्य कुढत रडत घालवावं असं मला वाटत नाही. मला मित्रमंडळीत मिसळायला, ट्रिप्सना जायला, नाटक सिनेमे बघायला खूप आवडतं आणि तेही कोणाच्या तरी सोबतीनं. मंगला आजारी झाल्यापासून हे सगळं थांबलं. कोणाशी तरी मनातलं बोलावं असं हक्काचा माणूस असणं ही सुद्धा माझी एक गरज आहे. मुलं अर्थात ती पूर्ण करू शकणार नाहीत म्हणून मी दामलेबाईंच्या मंडळात नाव नोंदवलं. एवढं सांगून टाकल्यावर तो शिल्पाकडे बघत थांबला. फॉर्मवरच्या माहितीत यातलं काही मी वाचलं होतं. माझा प्रथम विवाह आहे. नाही म्हटलं तरी एखाद्या संसारी माणसाशी लग्न करायच्या कल्पनेनं मला अस्वस्थ वाटतंय. कारण नाही म्हटलं तरी पहिल्या संसारातल्या जोडीदाराची आठवण मनात कायम रुंजी घालणार हे उघड आहे. पण इतकं वय झाल्यावर आता तडजोडीला तयार असायला हवंच ना. म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं. दामलेबाईंना तुम्ही विचारलेल्या पहिल्या शंकेचं हे उत्तर. शिल्पानं आपल्या बाजूनं स्पष्टीकरण देऊन टाकलं. दामलेबाईंनी जेव्हा हे स्थळ आपणहून फोन करून कळवलं होतं तेव्हा शिल्पा रागवली होती. त्यांनीच तिला तो मुद्दा पटवला होता हे सुद्धा तिला आत्ता आठवलं. तुमच्याकडे बघून तुमच्या वयाचा खरंच अंदाज येत नाही. मी फॉर्मवर वाचलंय म्हणून 42 वर्षांच्या आहात असं म्हणायचं. त्यामुळे तुम्हाला पाहिल्यावर तर तुम्ही मला पसंत कराल का नाही ही शंका आणखीनच दुणावली आहे. शिल्पाकडे एक शोधक नजर टाकून भास्कर म्हणाला. अगदी सहजपणे त्यांनी तिच्यावरनं जी एक नजर फिरवली आणि जी तारीफ केली त्यामुळे शिल्पाची चर्या लाजेनं तांबूस झाली. अशी स्वच्छ आणि निकोप तारीफ ऐकायची तिची सवय गेली होती. वय वाढलेल्या अविवाहितेच्या वाट्याला येणारा लघळपणा आणि लंपट स्तुती ऑफिसातल्या सहकाऱ्यांकडनं, आसपासच्या आंबट शौकीनांकडनं तिच्या नशिबी कैक वेळा आली होती. त्याचा अगदी उबग आला होता तिला. त्या पार्श्वभूमीवर ही प्रांजल स्तुती तिला मोहरवून गेली. त्यात काही आपलं कर्तृत्व असतं असं मला खरंच नाही वाटत. पण कॉम्प्लिमेंट्सबद्दल थँक्स. आणि व्यक्तिशः तुम्हीही आहात त्यापेक्षा खूप यंग दिसता. उजळलेल्या चेहऱ्यानं ती म्हणाली. खरं पाहिलं तर भास्करमध्ये प्रथमदर्शनी आवडण्यासारखं फारसं काही नव्हतं. त्याचा रंग काळा नसला तरी उजळ खासच नव्हता. डोळ्याला वय परतवे 40शी लागली होती. बैठं काम करणाऱ्या आणि सुखवस्तू कुटुंबातल्या सर्वसाधारण पुरुषांप्रमाणे पोटाचा वाढलेला गैर सैलसर शर्टातूनही लक्षात येत होता. डोक्याला टक्कल नव्हतं पण केस बरेच मागे गेल्यानं कपाळ मोठं आणि उंड दिसत होतं. मात्र बोलताना किंचित स्मित करत बोलण्याची त्याची धाटणी छान वाटत होती. ओळीत असलेले त्याचे सुंदर दात चटकन नजरेत भरत. त्याचा आवाजही अगदी मृदू होता. पोशाखाबाबतची त्याची अभिरुची, बोलण्या वागण्यातली सभ्यता आणि घरंदाजपणा ह्यामुळे त्याच्याविषयी शिल्पाचं मत अनुकूल झालं. भास्करकडे आपण जरा जास्तच निरखून बघतोय का काय अशा विचारानं ती गोंधळून गेली. पण तिच्या ह्या निरीक्षणाला जेमतेम 35-40 सेकंद लागले होते. भास्करच्या ते लक्षातही आलेलं दिसत नव्हतं. निदान त्यांनी तिला तसं भासू तरी दिलं नव्हतं. थँक्स, पण मला वाटतं की गेल्या काही वर्षात मी जरा जास्तच अकाली गंभीर झालो आहे. किती नाही म्हटलं तरी ते सगळं तुमच्या शरीरावर, वागण्यातून दिसतंच ना. एनिवे, मला एवढंच म्हणायचं होतं की जर बेसिकली तुम्हाला मी प्रथमदर्शी पसंत नसेन तर उगाचच दोघांचाही वेळ घालवत बसण्यात फारसा अर्थ नाही. माझ्या बाजूनं म्हणाल तर पुढे जायला मला काही अडचण वाटत नाही आहे. उत्तराच्या अपेक्षेनं शिल्पाकडे नितळ नजरेनं बघत तो थांबला.
त्याच्या प्रांजल कबुलीमुळे आणि त्याहीपेक्षा तिच्याकडून लगेचच अपेक्षित असलेल्या पसंती नापसंतीमुळे पुन्हा एकदा ती गोंधळली. पुढे जायला हरकत नाहीसं मलाही वाटतं. म्हणजे स्टील आय एम नॉट कमिटिंग एनिथिंग. नॅचरली आपल्याला कसलीच घाई नाही आहे. एक गोष्ट मात्र आत्ताच मी स्पष्ट करतो. माझ्या मुलांना स्वीकारायला तयार असणारी जोडीदारीण मला हवी आहे. क्षण 2 क्षण थांबून तिची प्रतिक्रिया आजमावत त्यांनी तिच्या नजरेत नजर मिसळली. अवघड आहे, पण माझी ही अट आहे असं तुम्ही समजा. त्यांनीही खूप सोसलंय. तेव्हा थोड्याशा ठामपणे आणि थोड्याशा आजीजीनं तो म्हणाला, मला वाटतं जेव्हा मी पुढे जायला हो म्हटलं तेव्हा ते स्पष्ट झालंय. मात्र मी त्यांच्या आईची जागा घेईन असा माझा दावा नाही. आढात्यखोरपणे ती चटकन बोलून गेली. सॉरी, माझं हे बोलणं तुम्हाला खूप सडेतोड वाटलेलं दिसतंय, पण ह्या गोष्टी सुरुवातीला स्पष्ट बोलायला हव्यात असं मला वाटतं. ज्या गोष्टींबाबत आपण कधी तडजोड करू शकणार नाही त्या निस्संदिग्धपणे सांगायला हव्यात. तुम्हालाही अशा काही बाबींविषयी बोलायचं असेल तर माझी ऐकून घ्यायची तयारी आहे. शिल्पाच्या नारासुराची आणि देहबोलीतून दिसणाऱ्या नापसंतीची नोंद घेत भास्कर म्हणाला, आणि त्यांनी जे काही सांगितलं त्यात रागवण्यासारखं काही नव्हतं. उलट मुलांविषयीची काळजी, प्रेम आणि कर्तव्य भावना दिसल्यामुळे त्याच्या चारित्र्याविषयी कोणाचंही अनुकूल मतच झालं असतं. त्रयस्थपणे शिल्पानं विचार केला असता तर तिला हे कळलं असतं. तिच्या नकळत कुठेतरी त्याची नोंद तिच्या मनानं घेतली असती. माझ्याकडून मी मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न करीन, त्यांना प्रेम देईन, कर्तव्यात कमी पडणार नाही एवढंच मी म्हणू शकते. भास्करच्या सद्भावनेला दाद दिल्यासारखी ती म्हणाली, ठीक आहे ना, मला तेवढंच अपेक्षित आहे. तेही कमी नाही आणि सोपं तर त्याहूनही नाही. मला कल्पना आहे. आता प्रश्न असा आहे की नव्या आईला स्वीकारायची मुलांची मानसिक तयारी आहे का? त्यांना तुमच्या विवाहविषयक बेतांची कितपत कल्पना आहे? त्यांच्याशी त्यांची आजी थोडंफार बोलली आहे. काही नक्की होतंयसं वाटेपर्यंत मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलणार नाही, पण ती तशीच समंजस मुलं आहेत, काही प्रॉब्लेम आणतील असं वाटत नाही. आजी म्हणजे तुमच्या आई? नाही, माझ्या सासूबाई. माझे आईवडील दोघंही हयात नाही आहेत. सासू सासरे मेवण्याकडे नागपूरला असतात. मी पुन्हा लग्न करावं असं त्यांना मनापासून वाटतंय, तसा त्यांचा आग्रहच आहे म्हणा ना. मग त्या मानानं गोष्टी अवघड नाहीत, पण तरीही तुम्ही मुलांचा कल बघावा असं वाटतं. म्हणजे मी असो की आणखीन कोणी, त्यांना नेमकं काय वाटतंय हे तुम्हाला बघायलाच लागेल ना. नाही तर या आडनिड्या वयातल्या मुलांचं काही खरं नाही. बेचैनपणे भास्करनं आपल्या पायांची चाळवाचाळव सुरू केली. मी मोनिकाशी म्हणजे माझ्या मोठ्या मुलीशी आधी बोलून घेतो, म्हणजे अगदी मोघम. आपलं कसं काय ठरतंय त्यावर मग तुम्हाला योग्य वाटेल तसं. तुम्ही जसा हा मुलांचा विषय काढलात ना, तसं मला माझ्या नोकरीविषयी बोलायचं होतं. मला नोकरी सोडायची नाही हे निश्चित. तुमची बदलीची नोकरी, एकमेकांपासून कायम दूर राहायचं, तर मग या वयात लग्न तरी कशाला करू ना मी? कशाला काही अर्थच राहणार नाही. यातून मार्ग कसा काय काढायचा? नाही, आमच्या बदल्या होत आहेत पण सारख्या सारख्या होत नाहीत. इकडे येऊन 1 वर्ष झालं आहे, त्यामुळे सध्या तरी बदलीची शक्यता नाही. तरी पण पुढे मागे ह्या गोष्टीचा विचार करायलाच हवा. काहीतरी मार्ग निघेल, बघूयात. कितीतरी जोडप्यांना ह्याला सामोरं जावं लागतं. भास्करच्या बोलण्यातला जोडपं हा शब्द ऐकून तिला शहारून आल्यासारखं झालं. आता मला जरा व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजवर अविवाहित राहिलात, यामागे काही संभाषणाचा धागा पुढे नेत भास्करनं विचारलं. मी 23 वर्षांची असताना शशिकांत राज्याध्यक्ष नावाच्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं. मी त्यांच्याकडे जात येत असे. आम्ही हिंडलो फिरलो होतो. त्याच्या घरची सगळी माणसं चांगली होती.
लग्नाच्या आधी 15 दिवस त्यांना अपघात झाला आणि त्यात ते जागच्या जागी गेले. हो, आय एम सॉरी, दुर्दैव म्हणायचं. पण त्यानंतर नाही ना. मग पुढे कित्येक दिवस मी कोणाला लग्नाचा विषयच काढू दिला नाही. बँकेच्या कामात स्वतःला झोकून दिलं मी. खूप दुःखी झाले होते असंही नाही, पण सगळ्याचीच हाय खाल्ली होती. इकडे प्रमोशन्स मिळत गेली, त्याचं कौतुक होत गेलं. वय कसं आणि किती वाढलं याचं भान नाही राहिलं. आई ठीक होती तोपर्यंत ती लग्नाचं बघत होती, पण जिथे मला मुलगा पसंत पडेल तिथे त्याला मी पसंत पडेना, आणि मला कोणी पसंत केलं तर मी काहीतरी खोड काढायची. आई खूप रागवायची, बोलायची, पण मी नाही दाद दिली. नंतर तिचं आजारपण सुरू झालं आणि खूप रेंगाळलं. घरातल्यांनी हा विषय हळूहळू सोडून दिला. माझ्या वयाला साजेशी चांगली स्थळं मिळेनात आणि कधी आढळलीच तर ती मला पसंत पडेनात, नाही तर मी त्यांना आवडायची नाही. आयुष्य हातातनं निसटतंय हे खूप उशिरा लक्षात आलं. थोडं फ्रस्ट्रेशनसुद्धा यायला लागलं, पण दोष द्यायचा कोणाला? निर्णय माझे मीच घेतले होते. आताशा फार एकटं एकटं वाटतं. जगण्याला काही प्रयोजन नाही असं वाटतं. सुख दुःख विभागून घ्यायला कोणीतरी हवं, सोबतीला कोणीतरी हवं असं फिलिंग यायला लागलं आहे. मी पुन्हा हा विषय काढणार नाही. फक्त काय झालं हे समजून घ्यायचं होतं. अप्रिय विषय काढून मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर अहो नाही, त्यालाही आता युगं लोटून गेली. सुरुवातीचं नैराश्य आता राहिलेलं नाही, आणि एकमेकांशी काही न बोलता मनात तर्कवितर्क करण्यापेक्षा हे बरं, हे समजून घ्यायचा तुम्हाला हक्क आहे. आता शशिकांतमध्ये माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक नाही आहे. ती भेट बरीच यशस्वी ठरली. घरी परतताना शिल्पाची मनस्थिती मिश्र स्वरूपाची होती. भास्करशी बोलताना जरी तिने भोगाव्या लागलेल्या भूतकाळाविषयी फारसं दुःख दाखवलं नसलं तरी पहिली 2 वर्ष तिने भग्नावस्थेत घालवलेली होती. शशिकांतवरती बेहद्द खुश होती. त्यांच्या सहजीवनाची सोनेरी स्वप्न तिने रंगवली होती. प्रेमाच्या आणि निष्ठेच्या निरागस स्वप्नाळू कल्पनांमुळे त्या कोवळ्या वयात तिने खूप आत्मपीडन करून घेतलं होतं. कुणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत ती नव्हती. लोकांनी मग तिचा नाद सोडला आणि ती एकटी पडली. पुन्हा लग्नाचं पाहायला लागल्यावर प्रत्येकाची तुलना ती शशिकांत बरोबर काढायची. कधी कधी देह बंड करून उठायचं, पण पसंत नसलेल्या माणसाशी रत होण्याची कल्पना तिला सहन व्हायची नाही. मग चांगल्या चांगल्या मुलांना हिने नकार दिले की भाऊ भाऊजय वाटेल तसं बोलायचे. हिची रडारड, आईची तणातणी, वडिलांचा त्रागा आणि वहिनीची आदळापट ह्या सगळ्यांनी घरातलं वातावरणच बिघडून जायचं. तिची बदली झाली आणि हा कहार संपला. आता ती बाजूलाच पडली. मग स्वतःला विकृत आणि दूषित नजरांपासून सांभाळणं ही एक डोकेदुखी होऊन बसली. आपला वेडेपणा, जगाची विचार करण्याची पद्धत, एकटं राहण्यातले खाचखळगे याची पुरती जाणीव झाली तेव्हा मनाजोगतं कोणी भेटेना. आईसुद्धा हाय खाऊन गेली. आई वडिलांना साधं समाधान आपण देऊ शकलो नाही ह्या जाणीवेनं कायम तिला अपराधी वाटत राहिलं. एकीकडे हे सगळं तिला आठवत होतं तर दुसरीकडे भास्करच्या लाघवी वागण्यामुळे आल्हाददायक वाटत होतं. एकंदरीत त्यांची पहिली भेट अनपेक्षितपणे चांगलीच रंगली होती. त्यामुळे नव्या आशा फुलायला लागल्या होत्या. एकमेकांविषयी अनुकूल मत झालं होतं आणि जगण्याची उमेद परत येतेय असं दोघांनाही वाटलं होतं. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत त्यांच्यातली औपचारिकता गळून पडायला लागली. आपण जर विवाहबद्ध झालो तर आपलं आयुष्य नक्की आत्तापेक्षा सुसह्य होईल असं दोघांनाही वाटायला लागलं. तरीही निर्णय घ्यायला शिल्पानं 3 महिने घेतले. तिच्या भावा बहिणींनी तिच्याशी थोडीफार चर्चा करून आणि भास्करची प्रत्यक्ष गाठ घेऊन आनंदानं विवाहाला अनुमती दिली. नाहीतरी तिच्या लग्नाची आशा त्यांनी केव्हाच सोडून दिली होती. मुलांचा काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होणार नाही ना अशी शंका वहिनींनी मात्र बोलून दाखवली होती. पण मुलांचे आजी आजोबाच लग्नात पुढाकार घेतायत म्हटल्यावर त्या शंकेकडे सगळ्यांनी कानाडोळा केला.
दोन्हीकडच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरगुती स्वरूपाचा साधा विवाह समारंभ पार पडला आणि शिल्पा कारखानीसची शिल्पा देशपांडे झाली. लग्नात तीनही मुलं त्यांच्या आजोबा आजींबरोबर इकडे तिकडे वावरत होती, पण ती जरा बुजल्यासारखी वाटत होती आणि ते साहजिकच होतं ना. मुलांच्या सोबतीला ती दोघं 4 दिवस राहणार होती आणि तेवढ्या काळात शिल्पा भास्करनं जवळपास कुठेतरी हिंडून यावं असं त्यांनी सुचवल्यावर शिल्पासकट सर्वांना नव्या घरातल्या लोकांच्या खुल्या मनाची खात्री पटली. उशिरा का होईना पण शिल्पानं नशीब काढलं असं म्हणत निश्चिंत मनानं शिल्पाची भावंडं परत गेली. मधुचंद्राहून नवीन जोडी परतल्यावर आजोबा आजी लगेच नागपूरला जायला निघाले तेव्हा शिल्पाने त्यांना थांबण्याचा खूप आग्रह केला. पण तिकडे ह्या दोघांच्या भरवशावर घर आणि नातवंड टाकून आपापल्या उद्योगात मुलगा सून व्यग्र असायचे, त्यामुळे त्यांना जास्त थांबता येत नव्हतं. इतक्या धीरानं जावयाचा दुसरा विवाह लावून देणाऱ्या आजींचा निघायच्या दिवशी सकाळी मात्र बांध फुटल्यासारखा झाला. त्यांना तसं रडताना बघून शिल्पाचेही डोळे पाणावले. आई, तुम्ही मुलांची अजिबात काळजी करू नका. त्यांना आम्ही काही कमी पडू देणार नाही. मोनिका शहाणी आहे, माझं आणि तिचं छान जुळेल. मधुरा आणि मोहित इतके लहान आहेत की ते चटकन ॲडजस्ट होतील नव्या कुटुंबात. मला तुमची खात्री वाटतेय ग, पण मुलं नीट वागतील ना, तुझा अंत तर बघणार नाहीत ना, अशा शंका येत आहेत ग. ते अजाणतेपणी बोलून गेल्या. तिच्या मनात तेव्हाच पाल चुकचुकली. आपल्याला न जाणवलेले काही अंतःप्रवाह वडील आणि मुलांच्या नातेसंबंधात आहेत का असं तिच्या मनात आलं त्यावेळी. तसं रात्री तिने भास्करला विचारलं सुद्धा. त्याने गुळमुळीत नाही म्हटलं तरी ती काय समजायचं ते समजली. त्याच्या हातावर आश्वासक हात ठेवत सगळं ठीक होईल असं तिने त्याला समजावलं. खरं म्हणजे तिला त्याची खात्री नव्हती, तरी त्याला समजावायच्या मिशानं ती स्वतःलाच धीर देत होती. मोनिकाच्या वागण्याची चुणूक तिला लगेच आली. शिल्पानं काही सांगितलं की ती थंड डोळ्यांनी बघत राहायची, शक्यतो उत्तर काहीच द्यायची नाही. रात्री एकत्र जेवत असताना शिल्पा तिथे नसल्याप्रमाणे त्यांच्यात बोलत राहायची. मोहित मधुराचं सगळं धावधावून आपणच करायचा वेडा उचलल्याप्रमाणे वागायची. भास्करला सगळं दिसत होतं, जाणवत होतं, पण तो काही करू शकत नव्हता. शिल्पाला आजपर्यंत कोणाच्या मनधरण्या करायची सवय नव्हती. हम करे सो कायदा अशी तिची आजवरची जीवनशैली होती. त्यामुळे किती काळ या पोरांचा असहकार आपण शांतपणे सहन करू शकू याची तिला शंका होती. आपली काही चूक नसताना या घुसमटलेल्या वातावरणात आपण खालमानेनं वागून पडतं घेतलं तर परिस्थिती नक्की सुधारेलच अशी खात्रीही वाटत नव्हती. 1-2 वेळा तिने भास्करच्या अनुपस्थितीत मुलांशी समजुतीच्या गोष्टी बोलायचा प्रयत्न केला. उशिरा मिळालेलं विवाह सुख, विशेषतः शरीर सुख निर्भेळपणे उपभोगता येत नाही याची चीड मनात कधीकधी खदखदत राहायची. आपण आपला जीव उगाचच आगीतून फोफाट्यात टाकलाय असं कित्येकदा वाटायचं, पण भास्करकडे बघितलं की तिचं मन तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं. मुलांच्या असल्या वागण्यानं त्याला अपराधी वाटतंय हे तिला दिसत होतं. काही वेळा मोनिका इतक्या विचित्र तिरसटलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघायची की तिच्या 2 मुस्कटीत द्याव्या अशी सणक यायची डोक्यात. लग्नाला नुकते 2.5 महिने झाले होते. भास्कर फिरतीवर गेला होता. बँकेत जाण्यापूर्वी सवड काढून शिल्पा मोहितचा अभ्यास घेत असे. उपकार केल्यासारखा तोही तिच्यापाशी बसत असे. मधुरासुद्धा अधूनमधून काही डिफिकल्टीज विचारायला लागली होती. आपला इथे आता जम बसतोय असं वाटायला लागल्यामुळे तिने मोनिकाशी बोलायचं ठरवलं. रात्री धाकटी दोघं झोपल्यावर TV बघणाऱ्या मोनिकाला तिने हाक मारली. मोनिका, तू बघतीयस तो कार्यक्रम झाल्यावर इकडे येशील? मोनिकानं एक क्षण तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि पुन्हा टीव्हीच्या पडद्याकडे बघायला लागली. शिल्पानं मनातल्या मनात 10 आकडे मोजले आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. काय बोलायचं आहे? मला वेळ नाही आहे. आवाजात शक्य तितका उर्मट्टपणा आणत मोनिका म्हणाली. पुन्हा एकदा 10 आकडे मोजून शिल्पा म्हणाली,
मी फार वेळ घेणार नाही आहे तुझ्या मोहित मधुराच्या, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावर मी बोलणार आहे. मोनिकानं फटदिशी TV बंद केला आणि म्हणाली, हां बोल ना, काय ते बोल, पण उपदेश वगैरे देऊ नको हां, त्याचा काही उपयोग होणार नाही. मी कोणताही उपदेश देणार नव्हते, पण आता मात्र विचारावंसं वाटतंय की उपयोग का होणार नाही. कारण त्यासाठी मोठ्यांनी नीट वागायचं असतं. अच्छा, म्हणजे आम्ही दोघांनी का माझ्या एकटीविषयी बोलतीयस तू? मोनिका काहीच बोलले नाही. मोनिका, तुला नेमका कसला राग आलाय मला सांगशील? मी कधी म्हटलं मला राग आलाय? नाही म्हणाली नाहीस ग, पण तुझ्या वागण्यातनं कळतंय ना ते. तुझ्या बाबांना त्याचा त्रास होतो. आधीच त्यांनी खूप सोसलंय, म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच सोसलंय. आता आपण सगळ्यांनी मजेत आनंदात राहायला हवं. आमचं आम्ही बघून घेतलं असतं ना. माझ्या बाबांना मी सांभाळलं असतं, मी सगळी जबाबदारी घेतली असती. अगं तू अजून लहान आहेस, तुला तुझा अभ्यास असतो, तुझं सुद्धा हसायचं खेळायचं वय आहे. तुला असं अकाली पोक्त झालेलं त्यांना बघायचं नव्हतं ग. अच्छा, म्हणून तुला आणलं का आमच्या डोक्यावर? तू आमच्या आईची जागा घ्यायचा अजिबात प्रयत्न करू नकोस हां, मला खपणार नाही ते. ठेवणीतला आवाज काढत मोनिका ओरडली, मोठ्या माणसांशी बोलायची ही पद्धत नाही हां. तुझ्या आजी आजोबांशी तू अशी बोलतेस? तुला कितीही आवडलं नाही तरी एक गोष्ट सत्य आहे की मी या घरात तुझ्या बाबांच्या इच्छेमुळे आली आहे. तुझ्या आईची जागा घेण्याचा मी कधीही प्रयत्न केलेला नाही, करणारही नाही. मात्र तुझ्या बाबांची मी बायको आहे हे सत्य तुला स्वीकारायलाच हवं. आणि त्याच नात्यानं मी या घरची मुख्य गृहिणी आहे. मला तो मान सगळ्यांकडनं न मागता मिळायला हवा. तसा तो मिळाला नाही तर तो बाबांनाही चालणार नाही. आणि बाबांचा रागराग करायचं तर काहीच कारण नाही. कशी वागतेस ग अलीकडे तू त्यांच्याशी? त्यांनी जेवढं तुझ्या आईचं केलं ना तेवढं क्वचित एखादा पुरुष आपल्या जोडीदारासाठी करतो. काही क्षण मोनिका गप्प राहिली. तिचा चेहरा रडका झाला होता. एरवी कोणाचाही असा चेहरा बघून शिल्पा विरघळली असती, पण आज तसं नाही झालं. कितीतरी दिवसांचा दडपलेला राग तिला आवरता येत नव्हता. भास्करची आणि तिची झालेली मानखंडना ती इतक्या सहजासहजी विसरू शकत नव्हती. फक्त मोनिकाच्या कोवळ्या वयाचा मुलाहिजा ठेवून तिने आपल्या भाषेवर ताबा ठेवला होता. मी कधीच बाबांचा राग केला नाही आणि तुझ्याशी काय वाईट वागतेय. मात्र प्रेमानं वागायला सांगशील ना तर ते माझ्याच्याने जमणार नाही. अगं ती अपेक्षा मी करत नाहीच आहे, पण तू कशी वागतेयस हे तुझ्या मनाला प्रामाणिकपणे विचारून बघ. पाहिजे तर तुझ्या आजीला विचार. तुझी आई ती त्यांची मुलगी आहे, तरी सुद्धा त्यांनी तुमच्या बाबांना समजावून घेतलंय, मला स्वीकारलंय. त्यांचं काय तुझ्या आईवर प्रेम नव्हतं? तुझ्या वागण्यानं तू मला एकटीला मनस्ताप देत नाहीयेस तर तुझ्या या प्रेमाच्या माणसांना सुद्धा देतीयेस. मधुरा आणि मोही जितक्या लवकर नव्या कुटुंबात रुळतील तेवढं त्यांनाही सोयीचं जाणार आहे. तू त्यांना माझ्या आणि बाबांच्या विरुद्ध फितवतीयेस. उद्या 4 वर्षांनी तू लग्न करून जाशील, मग त्यांना आमच्याशिवाय दुसरं कोण असणार आहे याचा विचार कर. खाली मान घालून नजरेला नजर न भिडवता मोनिका म्हणाली, नाही मी कोणाला फितवत वगैरे नाहीये. ठीक आहे, मी जे काही सांगायचं आहे ते सांगितलं. तू म्हटलंस तर मोठी आहेस, म्हटलंस तर लहान आहेस. एक सांगते की माणसं एकमेकांशी लग्न करून एकत्र येतात ना, त्याला फक्त शारीरिक आकर्षण एवढं एकच कारण नसतं. मानसिक आधार, एकटेपण, सोबतीची इच्छा अशी अनेक कारणं असतात. त्या दृष्टीनं तू तुझ्या बाबांच्या निर्णयाकडे बघितलंस तर त्यांना समजावून घेणं तुला सोपं जाईल. गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यासारखं त्यांना वाटत राहिल्यानं कोणाचा काय फायदा होणार आहे ग? कोणाच्याही वागण्यावर चांगल्या वाईटाचं लेबल लावणं सोपं असतं ग, पण कितीतरी गोष्टींचा विचार त्यावेळी आपण करत नसतो. मोनिका पुढे उलटसुलट काही बोलली नाही. तिच्यावर आपल्या या बोलण्याचा कितपत परिणाम होणार आहे याची शिल्पाला शंका होती.
उगाच नाही त्या चहाड्या तिने जर भास्करकडे केल्या असत्या तर परिस्थिती निवळण्याच्या ऐवजी चिघळण्याची शक्यता जास्त होती. आपण आगीतून फुफाट्यात येऊन पडण्याचा मूर्खपणा केलाय आणि त्यातून सुटकेचा मार्ग नाही अशी अलीकडे तिला सतावणारी भावना तेव्हा सुद्धा मनात उफाळून आली. शिल्पा शांत कधीच नव्हती. मुकाट्यानं कोणाचं ऐकून घेणारी तर अजिबात नव्हती. आपणहून ती इतरांना दुखवत नसे, पण तिच्या वाटेला कोणी गेलं तर अत्यंत तर्कशुद्ध युक्तिवाद करून परखड बोलून ती आपली बाजू मांडत असे. अशा वेळी कोणाला काय वाटेल याची तमा बाळगण्याची आवश्यकता तिला आजवर पडली नव्हती. इतक्या वर्षांच्या एकसूत्री कारभारामुळे ती काहीशी एककल्ली आणि लहरी सुद्धा झाली होती आणि तरीसुद्धा भास्करवरच्या ममत्वामुळे तिने काही गोष्टी सहन केल्या होत्या. त्याचा भरपूर ताण तिला जाणवत होता. त्या रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे नेहमीच्या सवयीनं जाग आली तरी उठवत नव्हतं तिला. अंग मोडून आल्यासारखं झालं होतं, डोकं जड झालं होतं. पूर्वीसारखी एकटीच असती तर थोडा वेळ पडून राहता आलं असतं, स्वयंपाकाला सुट्टी देता आली असती, लंच आवरमध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन जेवता आलं असतं. पण आता ते स्वातंत्र्य तिने गमावलं होतं. मोहित मधुराचे 2-2 डबे, मोनिकाचं जेवण एवढं तरी करायला हवं होतं. घरातल्या कामाचा कोणाचा हात लागत नाही, उलट यांचीच बडदास्त ठेवायला लागेल असं पुटपुटत ती उठून कामाला लागली. मोनिका उठल्या उठल्या TV लावून बसली तेव्हा आवाजावर काबू ठेवत शिल्पा म्हणाली, मोनिका मला आज बरं वाटत नाही आहे, प्लीज मुलांना उठव आणि त्यांचं चहा पाणी बघ. कधीही TV बघायला बसलं ना की ही मुद्दाम उठवते मला. स्वतःशी पुटपुटत पण शिल्पाला ऐकू जाईल अशा पद्धतीनं मोनिका बोलली. शिल्पाच्या कालच्या बोलण्याचा राग अजूनही मोनिकाच्या मनात धुमसत होता. शिल्पानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ती इतर कामाला लागली. तिच्यावरचा राग मुलांवर काढत मोनिका आदळआपट करत होती. आज स्वतःचं स्वतः सगळं उरका. मोहित, तू जाऊन कोपऱ्यावरनं ब्रेड आण. आजपासनं डब्यात ब्रेड न्या. उगाच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. नाही तर पोळीवाल्या काकू येईपर्यंत आपण पोळी भाजीचा डबा आणू. रागानं का होईना पण मोनिकानं मार्ग चांगला सुचवला होता. तिचा उपहास लक्षात न आल्यासारखं दाखवत चांगल्या सूचनेबद्दल शिल्पानं तिला शाबासकी दिली. मोहितला खरंच कामासाठी पाठवलं आणि कसं तरी व्हायला लागलं म्हणून ती मटकन जवळच्या खुर्चीत बसली. तिच्याकडे कानाडोळा करत मोनिका आपल्या उद्योगाला लागली. ती बाथरूममध्ये असताना मधुराचा कावरा बावरा आवाज आला. अगं ताई, ताई लवकर बाहेर ये, मावशीला काहीतरी झालंय अगं. बाथरूमच्या दारावर धक्के देत ती बाहेरनं ओरडत होती. तिच्या त्या आवाजानं मोनिका घाबरली आणि आंघोळ कशीबशी उरकून बाहेर आली. शिल्पाची शुद्ध हरपली होती. बसल्या जागी ती लोळागोळा झाल्यासारखी पडली होती. काय करावं ते मोनिकाला क्षणभर सुचेना. चटकन भानावर येत तिने पाण्याच्या लोटीतून पाणी घेतलं. शिल्पाच्या तोंडावर शिंपडलं. पाण्याच्या हापक्यामुळे शिल्पा शुद्धीवर आली आणि मोनिकानं सुटकेचा निश्वास टाकला. मी डॉक्टरना फोन करते, नाहीतर शेजारच्या जयामावशींना हाक मारते. तुला पाहिजे तर तू कॉटवर जाऊन पड. अपराधी सुरात तिने सांगितलं. शिल्पाच्या या अवस्थेला आपलं वागणं कारणीभूत आहे अशी तिला खात्री वाटत होती आणि ते तिच्या आविर्भावात दिसतही होतं. नाही गं, डॉक्टरांना बोलवायची गरज नाही. मी ऑफिसला फोन करून कळवते आणि जरा वेळानं मीच डॉक्टरांच्याकडे जाऊन येईन. तू फक्त तुमच्या तिघांचं आवरून मग जाशील का कॉलेजला? माझी काळजी करू नकोस. शिल्पा सहज म्हणाली पण मोनिकाला वेगळी शंका आली. नाही गं, एक दिवस नाही गेले ना तरी चालेल. फारशी महत्त्वाची लेक्चर्स नाही आहेत आज. मी जर तुला अशी टाकून गेले ना तर बाबा रागवतील मला. आईच्या वेळेला बाबा नसताना मलाच तर बघायला लागायचं ना सगळं. केवळ बाबाने रागवू नये एवढ्यासाठी आपण हे करतोय हे स्पष्ट करत मोनिका म्हणाली. मनातून वाटणारा अपराधी पण झाकण्यासाठी तिची चाललेली धडपड शिल्पाच्या लक्षात आली. हे बघ माझी मी जाऊ शकते आणि मी बाबांना यातलं काहीही सांगणार नाही. तू उगाच तुझा वेळ खर्च करू नकोस. अगं पित्त असेल, 4 गोळ्या घेतल्या की मला बरं वाटेल. शिल्पानं आढेवेढे घेतले. मगाच्यातलं काही सांगणार नाही म्हणजे नेमकं कशातलं काय सांगणार नाही याचा विचार करत मोनिका कॉलेजला गेली.
मानसिक त्रासामुळे प्रकृतीवर असा अनिष्ट परिणाम होण्या इतक्या दुबळ्या आणि हळव्या आपण कधीपासून झालो असा विचार करत शिल्पा डॉक्टर लेल्यांच्याकडे निघाली. आजपर्यंत तिने कमी मनस्ताप नव्हता सहन केला, पण असं कधी झालं नव्हतं. शेवटी माणसाचं वय बोलायला लागतंच असं तिची आई नेहमी म्हणायची ते तिला आठवलं. उतार वयात ही नसती झेंगटं आपल्याला झेपणार नाहीत हे आधीच कळायला हवं होतं अशी पाश्चात्य बुद्धी आता तिला छळायला लागली होती. डॉक्टर लेले तिच्या जुन्या डॉक्टर होत्या. लग्नानंतरचे सर्व ताणतणाव त्यांना सांगताना त्यामुळे तिला संकोच वाटला नाही. डॉक्टर लेल्यांनी तिचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तपासता तपासता त्या तिला तब्येतीविषयी काही बाई विचारत होत्या. तसं काहीसं गंभीर दिसत नाहीये, पण मी सांगते ना त्या तपासण्या करून घ्या, मग बोलू आपण. तपासणी झाल्यावर डॉक्टर लेले म्हणाल्या. त्यांचा किंचित गंभीर झालेला चेहरा बघून शिल्पा थोडी चमकली. तशा त्या घाबरवणाऱ्या डॉक्टरांपैकी नव्हत्या. पेशंटला उगीचच नाही त्या तपासण्या करायला लावून भुर्दंड पाडणाऱ्यातल्याही त्या नव्हत्या. त्यांच्या लेटर हेडवर पॅथॉलॉजिस्टसाठी त्या चिठ्ठी लिहून देत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आणखीन काही वाचता येतोय का हे बघण्याचा शिल्पाचा प्रयत्न चालला होता, पण तिथे काही जास्तीची माहिती तिला मिळाली नाही. डॉक्टर लगेच करूया टेस्ट? हो, मग उशीर कशाला करताय? शिवाय आज रजा टाकलीच आहे ना, पुरेपूर उपयोग करून घ्या ना, म्हणजे मग मला ही ट्रीटमेंट ठरवायला बरं पडेल. ताकास तूर लागून न देता डॉक्टर म्हणाल्या. ठीक आहे, उद्या संध्याकाळी रिपोर्ट घेऊन येते. उद्या ऑफिसला जायला हरकत नाही ना? हां, कसं वाटतंय त्याच्यावर ठरवा ना, पण माझ्या मते ठीक असेल तर जायला हरकत नाही. बाय द वे, मिस्टर कधी येणार आहेत तुमचे? असले तर पुढच्या वेळेला त्यांना घेऊन या येताना. पण डॉक्टर, मी आज तुम्हाला जे सांगितलं ते शक्यतो त्यांना सांगू नका, कारण मानसिक त्रासामुळे हे झालं असेल असं नाही. शिवाय त्यांनी ते नीट घेतलं तर ठीक, नाही तर नसती पंचायत होईल हो. शिल्पानं आजीजीनं सांगितलं. नाही, मी नाही काही बोलणार. 2 दिवसांनी युरिन, ब्लड आणि कसल्या कसल्या टेस्टचे रिपोर्ट घेऊन जरा घाबरतच शिल्पा डॉक्टरांच्याकडे गेली. ऑफिसमधून परभारेच आधी लॅबमधनं रिपोर्ट्सचं बंद पाकिट घेऊन ती दवाखान्यात गेली होती. आदल्या दिवशी भास्करचा फोन आला होता. नेमका त्याला दौऱ्यावरनं यायला उशीर होणार होता. आपल्या तब्येतीविषयी काही सांगायचा तिला संकोच वाटला होता. रिपोर्ट्स डॉक्टरांच्या समोर ठेवून ती त्यांच्याकडे बघत राहिली. तिचा जीव टांगणीला लावून शांतपणे एक एक पान उलटवत त्या रिपोर्ट वाचत राहिल्या. मिसेस देशपांडे, कॉंग्रॅट्स. माझी शंका खरी ठरली आहे. तुम्हाला दिवस गेलेत. त्या काय सांगतायत याचा तिला क्षणभर बोधच झाला नाही. काय, कसं शक्य आहे हे? ती म्हणाली. आणि आता कौटुंबिक आघाडीवर परिस्थिती आणखीन चिघळणार हा एकच विचार तिच्या मनात पहिल्यांदा आला. मोनिकाचा चिडका चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला आणि तिचं अवसानच गळाल्यासारखं झालं. हे बघा, घाबरायचं कारण नाही. म्हणजे तुम्हाला मी उगाच अंधारात नाही ठेवणार. तुमचं वय 42. या वयातलं गरोदरपण आणि बाळंतपण दोन्ही अवघड असतं. मुळात फर्टिलिटी कमी झालेली असते, त्यामुळे क्वचित अशा केसेस दिसतात, पण काळजी घेतली ना तर सगळं ठीक होईल. आणि म्हणूनच मी मिस्टर देशपांडेंना घेऊन यायला सांगितलं होतं तुम्हाला. खरं म्हणजे गेल्या काही वर्षात शिल्पानं आपलं लग्न होईल ही आशा सोडलीच होती. भास्करसारखा चांगला नवरा मिळेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मुलाचा तर विषयसुद्धा त्याने आपापसात बोलताना काढला नव्हता, कारण ती अगदी अशक्य कोटीतली गोष्ट होती. मुलांचा असहकार सोडला तर तिला व्यक्तिशः भास्करविषयी तक्रार करायला जागा नव्हती. देवानं अनपेक्षितपणे हे दान तिच्या पदरात टाकलं होतं. पण त्यांच्या निजायच्या खोलीतल्या एकांतात सुद्धा मुलांच्या वागण्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव त्या दोघांच्या वागण्यात परावर्तित व्हायचे. एक प्रकारचा धसकाच असायचा. भीतीची पहिली प्रतिक्रिया ओसरल्यावर तिचं मन आनंदानं भरून आलं. कित्येक दिवसात इतकी बेभान करणारी गोष्ट तिच्या आयुष्यात घडली नव्हती. तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या प्रतिक्रियांमधनं डॉक्टर लेल्यांना तिच्या भावना स्पष्टपणे वाचता आल्या. शिल्पाला हे मूल हवं असेलच अशी त्यांना खात्री नव्हती, पण आता तिला तसं आनंदित झालेलं बघून त्यांना बरं वाटलं. त्यांनी काही औषधं, टॉनिकं लिहून दिली आणि म्हणाल्या, आता कदाचित नवीन ताण येतील, पण मनाला त्रास करून घेऊ नका. स्वतःला आणि प्रेशियस बेबीला जपायचं.
वेळ पडली तर मी तुमच्या मिस्टरांशी बोलेल. कदाचित नव्या बाळामुळे सगळं वातावरण बदलेल, संबंध सुरळीत होतील. मात्र प्रकृती सांभाळणं हे महत्त्वाचं. शिल्पानं मान हलवली. पुढच्या आठवड्यात हे दौऱ्यावरनं आले की आम्ही दोघं येऊन जाऊ. एवढंच बोलून तिने मुलाखत संपवली. बाळाच्या आगमनाच्या बातमीनं भास्करला आनंद झाला, पण नव्या जबाबदारीच्या जाणीवेनं आणि मुलांच्या प्रतिक्रियेच्या भीतीनं तो धास्तावलेला वाटला. त्या दिवशीच्या बोलण्यानंतर ती जरा निवळल्यासारखी वाटत होती, पण आता तिचं पुन्हा बिनसणार अशी दोघांनाही भीती वाटली. शिल्पा 9वीत असताना तिच्या वर्गातल्या संध्याच्या आईला दिवस राहिले होते हे ऐकून संध्या आईशी तिरसटासारखी वागायला लागलेली तिने पाहिली होती. वर्गातल्या इतर मुलींनी उगीचच नाकं मुरडली होती. अय्या काय हे, माझ्या आईने असं काही केलं ना तर मी तर बाई घरातनं पळूनच जाईन, असं म्हणून शिल्पानं आणि रेखानं आपापल्या आकला पाजळल्या होत्या. त्याची आत्ता शिल्पाला आठवण झाली. इथे तर शिल्पा मोनिकाची सख्खी आईसुद्धा नव्हती. या वयात केलेले विवाह सोबत म्हणून केलेले असतात हे शिल्पानं तिला सांगितलं होतं, तेव्हा मोनिकाचा विचित्र झालेला चेहरा शिल्पा विसरू शकत नव्हती. देहभोगासाठी आपल्या वडिलांनी या वयात या परक्या बाईशी संधान जोडलंय असा भाव तिच्या चेहऱ्यावर आणि मानेला दिलेल्या झटक्यातून तिला वाचता आला होता. आता आपण एका मुलाला जन्म देणार म्हटल्यावर तिच्या तिरस्कारात भर पडणार होती आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास भास्करला होणार होता. ही बातमी तिला भास्करनं शिल्पासमोर सांगितली. मोनिकाची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे झाली. त्यानंतर ती आणखीन तुसडी आणि गप्प झाली. शिल्पाला जपणं गरजेचं असल्यामुळे आता भास्कर तिची जास्त विचारपूस करतोय हे बघून तिचा चेहरा जास्त कडवट व्हायचा. मधुरा, मोहित मोनिकाचा रागरंग बघून वागायला शिकले होते. त्यांना येणाऱ्या बाळाविषयी प्रचंड कुतूहल होतं, पण ते मोनिकासमोर दाखवायचं धाडस नव्हतं. ती नसताना शिल्पाशी बाळाविषयी काही बाई बोलत राहायचे तेव्हा तिला खूप मजा वाटायची. अगदी 9व्या महिन्यापर्यंत कामावर जायचं, बाळंत झाल्यावर जास्तीत जास्त सुट्टी घ्यायची असा त्या दोघांनी विचार केला होता. बाळंतपणासाठी कोणी येण्याची शक्यता नव्हती. भास्कर, शिल्पा दोघांचेही हक्काचे आईवडील नव्हते. भावंडांना आपापले संसार आणि प्रश्न होते. घरकामाला 24 तासाची चांगली बाई बघण्याच्या दृष्टीनं त्यांनी सुरुवात केली. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन पद्धतशीरपणे मोहीम उघडली गेली. मुलांनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर सगळं सोपं आणि सरळ होणार होतं. भास्करचे दौरे चालूच होते. पुढं सारखं बाहेरगावी जाणं अवघड होणार होतं हे दोघांनाही दिसत होतं. एकदा शिल्पा घरी आली तेव्हा भास्कर मोनिकाला समजवत होता ते तिने ऐकलं. मोनिका, डॉक्टरांनी शिल्पाला जड सामान उचलायला मनाई केली आहे. काही गोष्टी तिने कटाक्षाला टाळायला हव्यात. सहसा आम्ही तुम्हाला काही काम पडू देत नाही, पण मी नसताना तू जरा लक्ष दिलंस तर मला निश्चिंत वाटेल ग. फक्त तिला काही गोष्टी करू द्यायच्या नाहीत. करशील का एवढं माझ्यासाठी? शिल्पाला मोनिकाचा चेहरा दिसत नसला तरी भास्करच्या शब्दातली वाढत जाणारी अगतिकता बघून तिला त्याचा अंदाज आला. या उद्धट मुलीच्या काही एवढ्या नाकादोऱ्या काढायला नकोत असं वाटून फणकाराही आला. घरातल्या सगळ्यांचं आयुष्य नासवणाऱ्या मोनिकावर यथेच्छ तोंडसूक घ्यावं, तिच्या 4 थोबाडीत द्याव्यात असं तिला वाटलं. संताप झाला तिचा. पण मला आता अभ्यासाकडे लक्ष द्यायला नको का बाबा? माझी सुद्धा परीक्षा जवळ आली आहे. बऱ्याच वेळानंतर मोनिकाचा आवाज आला. हे बघ, मला कळतंय ग, तुला लहानपणीच खूप मोठं व्हायला लागतंय. आधी आईला बरं नव्हतं आणि आता शिल्पाची ही परिस्थिती, पण तिला थोडे दिवसच जपायचं आहे. तीही आपलीच आहे. तुमच्यासाठी ती किती करते. ती घरात आल्यापासून घराला पुन्हा घरपण आलंय. तुम्हाला खरंच असं वाटतंय बाबा? मी नाही तिला आईच्या जागी बघू शकत? कसं कळत नाही हो तुम्हाला? हे बोलताना मोनिकाचा आवाज रडवेला झालेला शिल्पाला जाणवला. मग तुमच्याकडे मुलं म्हणून बघायला तिला सोपं जातंय असं वाटतंय तुला? तरीही ती करतीये ना सगळं तुमचं, ते न कुरकुरता? तू जर दुराव्यानं वागत राहिलीस तर मधुरा, रोहित सुद्धा तिच्या जवळ जाणार नाहीत. याचा कोणालाच फायदा नाहीये. तू शहाणी आहेस. माझा तुझ्यावर किती विश्वास होता.
आईच्या आजारपणात तू अख्खं घर सांभाळलंस. मग आता काय झालंय तुला? हे बघ बेटा, तुला नंतर वाटलं ना तर सुट्टीत नागपूरला आजीकडे थोडे दिवस जाऊन ये. ते बघूया नंतर, पण मी प्रॉमिस करते मी मावशीला मदत करीन. तुम्ही नसताना मी तिच्याकडे लक्ष देईन. मग झालं. पण नेक्स्ट इयर मला हॉस्टेलला ठेवाल? गावातल्या गावात? अगं म्हणजे लोक आम्हाला नावं ठेवतील. तुला पदवी मिळाली ना की पाहिजे तर बाहेर ठेवायचं बघू. ठीक आहे, हरकत नाही. मोनिकानं संमती दर्शवली. त्यानंतर तिच्या वागण्यात बराच फरक जाणवायला लागला. घरातलं वातावरण आनंदी उत्साही व्हायला त्याची मदतच झाली. 8वा महिना लागल्यावर डॉक्टरांनी शिल्पाला वाहन चालवायला मनाई केली. रोज रिक्षा करून खडखडत जाण्यापेक्षा तिने घरी राहावं असं ठरवून टाकलं. त्यामुळे आता कोणीही कधीही घरी आलं तरी दाराला कुलूप नसायचं आणि आल्या आल्या छानशा पदार्थानं स्वागत व्हायचं. हा शेवटचा महिना शिल्पानं बाळाच्या आणि बाळंतिणीच्या तयारीत घालवला. कलाबाईसारखी विश्वासू आणि स्वच्छ बाई मिळाल्यापासून आपले सगळे प्रश्न सुटल्यासारखं शिल्पाला वाटायला लागलं. हे सगळं असंच चालत राहो अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करायची. डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसाच्या आधी 3 आठवडे शिल्पाचं पोट दुखायला लागलं तेव्हा भास्कर नुकताच दौऱ्यावरनं परतला होता. कलाबाईनं केलेला चहा आणि भाजीपोळी कशीबशी खाऊन तो हॉस्पिटलमध्ये जायला तयार झाला. बाबा तुम्ही आराम करा, वाटलं तर मी मावशीबरोबर जाते आत्ता. तिकडे गेल्यावर आम्ही फोन करू तुम्हाला. कॉलेजमधनं आलेल्या मोनिकानं स्वतःहून सुचवलं. साहेब, ताई म्हणतायत ते ठीक आहे. गेले गेले थोडंच काय होणार आहे. अहो पहिलीट करीने 8-10 तास सहज लागतील. रात्री मी थांबेन. हां, बापे माणसाला आत कसं थांबू देतीन सांगा बरं. हो नाही करताना मोनिका शिल्पाबरोबर गेली आणि नंतर कलाबाईला घेऊन भास्कर जाऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा झाल्याचा फोन आला आणि घरात आनंदी आनंद झाला. पुढचे 7-8 दिवस धावपळीत गेले. शिल्पा घरी आल्यावर मुलांना बाळाशिवाय काही सुचेना असं झालं. ती आणि त्यांची मित्रमंडळी यामुळे घर गजबजून जायचं. यथावकाश बाळाचं घरच्या घरी बारसं झालं. मोहितची इच्छा म्हणून त्याच्या नावाशी जुळणारं रोहित हे नाव सर्वानुमते पास झालं. रजा संपवून भास्कर पुन्हा कामावर रुजू झाला. आता शिल्पा खरोखर अगदी सुखाच्या शिखरावर होती. पूर्वीची सगळी दुःख ती आता विसरली होती. मोनिकाविषयीची आढी तिने मनातनं काढून टाकली होती. आपलीच दृष्ट आपल्या सुखाला लागणार नाही ना असा वेडा विचार मनात आला की तो दाबून टाकायची. बाळाला कलाबाईवर सोपवून पुन्हा ऑफिसला जाण्याचा विचार मनात आला की धास्ता व्हायची. आपल्या या अनामिक हुरहुरीचा तिला स्वतःलाच राग यायचा. ती जॉईन होण्याच्या आधीच्या आठवड्यातली गोष्ट. रोहितला झोपून कलाबाईंच्या मदतीनं शिल्पा त्यांची खोली आवरत होती. कपाटातला सगळा पसारा काढून काय टाकायचं काय ठेवायचं हे ठरवत असताना फोन वाजला. कलाबाईनं सांगितलं की भास्करच्या ऑफिसातनं कोणाचा तरी फोन आलाय. शिल्पानं हातातलं काम टाकलं, फोन घेतला. कोणीतरी साटम नावाचे गृहस्थ बोलत होते. त्यांचा कापरा आवाज ऐकून उगाचच तिला भीती वाटली. घरात आणखीन कोणी आहे का याची त्यांनी चौकशी केली तेव्हा तिला जरा चमत्कारिक वाटलं. घरात शिल्पाशिवाय एक विश्वासू कामवाली आहे हे ऐकून त्यांनी शिल्पाला लगेच फडके हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं तेव्हा तर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. हे बघा श्रीयुत साटम, काय झालंय मला स्पष्ट सांगा. भास्कर कुठे आहे? त्यांना द्या फोन. अहो तेच सांगायला फोन केलाय. त्यांची तब्येत जरा बिघडली आहे म्हणून आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. तुम्ही लगेच निघा हो. साटमांच्या आवाजातनं ताण आणि तातडी स्पष्टपणे ध्वनित होत होती. हो पण काय झालंय काय त्यांना? फार सिरियस तर? आवंडा गेलं तिने विचारलं, पण तिचं वाक्य अर्ध्यात तोडत साटम म्हणाले, नाही मला कल्पना आहे तुमच्या मनस्थितीची, पण शांत चित्तानं या. हार्ट अटॅक आलाय त्यांना आणि मॅसिव्ह आहे तो. प्लीज तुम्ही वेळ घालवू नका. त्यांच्यावर उपाय सुरू केले आहेत. तुम्हाला हॉस्पिटल माहिती आहे ना? हो माहिती आहे, मी 5 मिनिटात निघते. तिने कपाट उघडलं. होते तेवढे पर्समध्ये पैसे घेतले. घामाघूम अवस्थेत साडी बदलली. काय घडलं याची थोडक्यात कलाबाईंना कल्पना देऊन ती बाहेर पडली.
मोनिकाला नंतर घरी फोन करीन असं तेवढ्या घाईतही सांगायला ती विसरली नाही. 15 मिनिटात शिल्पा हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण ती हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच भास्करचा खेळ संपला होता. ऑफिसचे त्याचे 5-6 सहकारी गंभीर चेहऱ्यानं तिचीच वाट बघत दारात उभे होते. त्याच्यातल्या 1-2घांना ती ओळखत होती. तिला खुर्चीवर बसवून पाण्याचा ग्लास हातात देऊन त्यांनी ती दुष्ट बातमी तिला सांगितली. बातमी ऐकली आणि काय होतंय हे कळण्यापूर्वीच ती बेशुद्ध झाली. डॉक्टर, नर्स यांचा एकच गोंधळ उडाला. त्यानंतरची सव्यापसव्य कोणी कशी सांभाळली याचं तिला भान नव्हतं. कोणीतरी भास्करचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था केली. कोणीतरी येऊन तिला महत्त्वाचे फोन नंबर विचारले. कोणीतरी मुलांना त्यांच्या शाळातनं कॉलेजातनं घरी आणलं. घरात शिरल्याबरोबर मोनिकानं शिल्पाच्या गळ्याला मिठी मारून अक्षरशः हंबरडा फोडला. त्यांच्या दोघीतलं उरलं सुरलं शीतयुद्ध आता आपोआप नष्ट झालं. भांबावलेल्या मुलांना धीर देण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तीही त्यांच्याचसारखी निराधार झाल्यासारखी रडत राहिली. वेळ काळाचं कसलंही भान तिला राहिलं नाही. कधीतरी कलाबाईनं रडणाऱ्या रोहितला आणून तिच्या मांडीवर ठेवलं. त्याला आता पदराखाली घ्यायला हवं हेही मोनिकाला सुचवावं लागलं. तिचे भाऊ भाऊजय, मोनिकाचे मामा मामी तिथे कसे केव्हा आले, त्यांनी घर कसं सांभाळलं या कशाचंही तिला भान नव्हतं. आकस्मिक बसलेल्या दुःखाच्या तडाख्यातून बाहेर आल्यानंतर मात्र तिने आपलं मन घट्ट केलं. आई वडील दोघांनाही अंतरलेल्या मुलांना आता किती असुरक्षित वाटत असेल याची तिला जाणीव झाली. तेव्हा ती खाडकन जागी झाली. पुढची सगळी व्यवस्था तिच्या शेजाऱ्यांना, स्नेह्यांना आणि नातेवाईकांना घेऊन तिने पार पाडली. बधिरलेलं मन पुन्हा सजगपणे आजूबाजूला पाहायला लागलं. सुखाने पुन्हा तिला एकदा निर्दयपणे चकवलं होतं, पण त्याचं स्तोम माजवणं तिला शक्य नव्हतं. अपरात्री रोहितचे कपडे बदलायला ती उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत होते. ती खोलीशी गेली तर मोनिका आपल्या रडणाऱ्या धाकट्या भावंडांची समजूत काढत होती. त्यांना समजावता समजावता आपणही रडत होती. शिल्पा खोलीत गेली. तिने दिवा लावला. तुम्हाला झोप येत नाहीये का? आता अजिबात कोणी बोलू नका हां. मी तुमच्या इथे येऊ झोपायला? रोहितपाशी कलाबाईला झोपायला सांगून येते हां. एवढं बोलून ती बाहेर पडली आणि त्या रात्री कितीतरी वेळ मधुरा मोहितला आपल्या दोन्ही बाजूला निजवून ती हलकेच थोपटत राहिली. ती दोघं झोपली तरी मोनिका ह्या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत होती. तिच्या कपाळावर शिल्पानं आपल्या हाताचा तळवा ठेवला. तिचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. खूप रात्र झाली, आता शांत झोप. काळजी करू नकोस कसलीही. तुला पुन्हा एकदा मोठं व्हायला लागतंय. आपल्या सगळ्यांना पोरकं करून गेलेत ते, पण बाबा नसले तरी मी आहे ना. माझ्यावर सोपवशील सगळं. आपणच आता एकमेकांना धीर द्यायला हवा. खरं आहे का नाही? अंधारात मोनिकाच्या चेहऱ्यावरचे भाव तिला दिसले नाहीत, पण स्पर्शातनं जे जाणवलं ते बरंच आश्वासक होतं. मुलांचे मामा मामी नागपूरला परतण्यापूर्वी मुलांविषयी, त्यांच्या भवितव्याविषयी काहीतरी बोलतील अशी तिची रास्त अपेक्षा होती. मुलांनाही तसंच वाटत असावं आतून. पण जायची वेळ आली तरी ते कुठलाही वैयक्तिक प्रश्न काढेनात. तेव्हा मोनिकाबरोबर मधुरा आणि मोहितसुद्धा सैरभैर झालेले तिला जाणवले. इतर आप्तेष्ट मंडळी कितीही हळहळली तरी शेवटी आलेल्या समस्येला फक्त आपल्याला तोंड द्यायचं आहे हे तिला पक्क माहीत होतं. ज्यावेळी तिने भास्करशी लग्न केलं तेव्हा तिने त्याच्या मुलांना पत्करलं होतं. पण हे असं काही अघटित घडेल याची तिला तेव्हा कुठे कल्पना होती. भास्कर असता तर मुलांचं काय कुणी करायचं हा प्रश्नच आला नसता. आता ही जबाबदारी आपण घ्यायची का नाही आणि घेतली तर ती आपल्याला पेलवेल का नाही याचा निर्णय करण्यासाठी तिला पुरेशी सवडसुद्धा मिळालेली नव्हती. वर्षभराच्या विवाह सुखाच्या बदल्यात दैवानं तिच्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकली होती. मोनिका शिल्पाची नजर टाळत होती. ते बघितलं आणि शिल्पाच्या घशातच दाटून आलं. या अभिमानी पोरीशी देव परीक्षा घेतोय.
तिच्या सख्या मामाला तिची दया येत नाहीये हे तिला दिसत होतं. मोहित, मधुरा आणि रोहितला घेऊन तिने कलाबाईला बागेत पाठवलं आणि मोनिकाच्या मामा मामींशी बोलायला ती सज्ज झाली. मोनिका, तू इथे थांब जरा, मला तुझ्या मामा मामींशी बोलायचं आहे, तिने मोनिकाला हाक मारून सांगितलं. मामा मामी बेचैनपणे एकमेकांकडे बघायला लागले. आमची बस चुकेल, आत्ताच बोलायला हवं आहे का? मामीने चाचरत विचारलं. हां, मी फार वेळ नाही घेणार तुमचा, फक्त मोनिकाच्या आजोबा आजींना एक निरोप द्यायचा आहे. त्यांना सांगा मुलांची काळजी करू नका. थोड्या दिवसांनी त्यांना सुट्टी लागली की नागपूरला पाठवीन, मीही जमलं तर येऊन भेटीन त्यांना. खरं सांगायचं ना तर त्यांना इथे यायचं होतं, पण आम्ही थोपवलं. काय, त्यांना ते अजिबात झेपलं नसतं ना, सावधपणे मामा म्हणाला. आजोबा आजींच्या न येण्यामागे एवढंच कारण नाहीये हे न समजण्या इतकी शिल्पा दूधखुळी नव्हती. भावनेच्या भरात आजी आजोबांनी मुलांची जबाबदारी घेतली असती तर काय करायचं अशी भीती या मामा मामीला सतावत असणारच ना. नाही, मला कल्पना आहे त्याची. गेल्या वर्षी इथे आले तेव्हाच ते थकलेले दिसत होते. किती धक्के करायचे ना सहन त्यांनी या वयात. आता मुलांचा घोर लावून घेतील. पण मी आहे. भास्कर असते तर त्यांनी जितकं केलं असतं तितकं कदाचित मला शक्य नाही होणार, पण मला जमेल तेवढं माझ्याकडनं मी सगळं करीन. तुम्हा कोणावर भार टाकायची माझी इच्छा नाही. हे त्यांच्या बाबांचं घर आहे आणि ते तसंच बाबांचंच राहील. कुणीही त्यांची कीव वगैरे करायची गरज नाही. इथून पुढे आम्ही चौघं मिळून रोहितला वाढवू. हो की नाही ग मोनिका? करशील ना बाळा मला मदत? मामांच्या चेहऱ्यावरचा ताण उतरल्यासारखा वाटला. ते मोनिकाकडे बघायला लागले. हो मावशी, करीन की, आपल्या चेहऱ्यावरचा सुटकेचा भाव लपवत मोनिकाही म्हणाली. सुदैवानं भास्करनी मुलांची आर्थिक सोय केली आहे, त्याची मला व्यक्तिशः तोशीश फारशी पडणार नाही. तेव्हा मोनिका, तुम्हाला अवघड वाटून घ्यायचं काही कारण नाही. अर्थात हे तुम्हाला मान्य आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि हे सगळं मला आजोबा आजींशी बोलायचं आहे. शेवटी ते आणि मुलं म्हणतील तसं करूयात. ठीक आहे, मी बाबांना सांगतो तुमचा निरोप, थँक्स. असं म्हणून मामा मामी जायला उठले. मामांचा निरोप घ्यावा असं मोनिकाला वाटलं नाही. त्यांना दारापर्यंत पोचवायला गेलेल्या शिल्पाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती तिथेच बसून राहिली. मनातल्या मनात मोनिका आपल्या बाबांशी बोलत होती. बाबा, खरं म्हणजे आम्ही तुम्हाला थोडे तरी सुखाचे दिवस द्यायला हवे होते, पण मी वेडेपणानं वागत राहिले. तुम्हाला आणि मावशीला छळलं मी. मावशीनं आमची अशी काळजी घ्यावी ह्यासाठी तुम्ही तिच्याशी लग्न केलं होतं. आम्हाला पोरकं करून जायचं नव्हतं म्हणून ही सोय केली होती बाबा आमच्यासाठी. 4 दिवसांपूर्वी कोसळून गेलीशी वाटणारी शिल्पा आज नैराश्य झटकून त्या सगळ्यांसाठी खंबीरपणे उभी राहिली होती. पुन्हा नवी दुःख पेलायला सरसावलेली शिल्पा आज मोनिकाला नेहमीपेक्षा कितीतरी वेगळी दिसली आणि खूप आवडली सुद्धा. श्रोते मित्र हो, डॉक्टर अनघा केसकर यांच्या लेखणीतनं साकारलेली अवचित पडल्या गाठी ही कथा इथे संपली. कथा नक्की तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ, परिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. पुन्हा भेटूया डॉक्टर केसकरांच्या वेगळ्या कथेसह. पुन्हा तोपर्यंत नमस्कार मित्र हो.